नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता प्रतिमाने स्वतःचं रक्त देऊन आपल्या मुलीचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे सायलीवरचा धोकासुद्धा टळलेला असतो. तेव्हा आता अर्जुन सायलीला नकळतपणे आपल्या प्रेमाची कबुली देतो आणि सायलीसोबत असलेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तोडून खरं लग्न करण्याचा निर्णयसुद्धा घेतो. तर दुसरीकडे प्रतिमाने मायेनेच डोक्यावरून हात फिरवल्यामुळे सायलीला कुठेतरी आपल्या आईच्या प्रेमाची जाणीव होत असते आणि सायलीच्या तोंडातून प्रतिमासाठी आई शब्द बाहेर पडतात. तेव्हा आता सायलीला कुठेतरी वाटत असतं, मला माझ्या मायेचा स्पर्श झालेला आहे आणि प्रतिमाला पण असं वाटत असतं, जणू माझी खरीच मुलगी माझ्यासमोर आली आहे आणि मी तिचा जीव वाचवला आहे. इकडे आता प्रतिमा हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आपल्याच मुलीचा जीव वाचवण्यासाठी नियतीने तिला हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं असतं. कुसुम प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा आता प्रतिमा स्वतःचं रक्त देऊन आपल्याच मुलीचा जीव वाचवते आणि सायलीवरचा धोकासुद्धा आता टळलेला असतो. सायलीला हळूहळू शुद्ध येत असते. सायलीला असं पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो. कल्पना पण पूर्णाजीला फोन करून सांगत असते, आपली सायली शुद्धीवर आली आहे आणि ती आता सुखरूप बरीसुद्धा झाली आहे. तेव्हा पूर्णाजीला पण खूप बरं वाटत असतं. पूर्णाजी धावतच देवाजवळ जाऊन हात जोडून त्याचे आभार मानत असते. विमलला सांगते, आपली सायली शुद्धीवर आली आहे आणि ती आता सुखरूपपणे बरी झाली आहे. तेव्हा अस्मिता बोलत असते, पूर्णाजी तू सायलीची खूपच काळजी घेतेस ग आणि आजवर तिला नजरेवर न धरणारी अचानक तुझ्या मनात सायलीविषयी एवढं प्रेम का वाढलं? तेव्हा पूर्णाजी ओरडतच अस्मिताला बोलत अस्मिता तुझं घाणेरडं तोंड बंद कर. आपल्याशी न बोलणारा दुश्मन जरी संकटात असला ना तरी सुद्धा त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणेच योग्य असतं. हे तुला काहीच कळणार नाही आणि तू तुझं आता घाणेरडं तोंड बंद कर. पूर्णाजी विमलला सांगत असते, देवाजवळ साखर ठेव, कारण आपली सायली आता सुखरूप बरी झालेली आहे आणि तिच्यावरचा खूप मोठा धोकासुद्धा टळलेला आहे. मुळात म्हणजे सायलीला रक्तसुद्धा मिळालं आहे. सायली आता लवकरच बरी होऊन घरी येणार. या आनंदानेच पूर्णाजीचं मन खूप भारावत असतं आणि तिला सायलीसाठी खूप कौतुक देखील वाटत असतं. कारण मी तिला इतकं घालून पाडून बोलले तरीसुद्धा तिने माझ्या नातवाचा जीव वाचवला. कसलाही विचार न करता तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि सुभेदारांच्या वंशाला वाचवत तिने स्वतःचा जीव दिला आहे. त्यामुळे आता सायलीचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. पूर्णाजीच्या तोंडातून सायलीचं कौतुक ऐकून विमलला पण खूप आनंद होत असतो. विमल पूर्णाजीला बोलत असते, आता लवकरात लवकर सायलीताई बऱ्या होऊन घरी येणार. अस्मिता मात्र चिडलेलीच असते. तिला कधीच सायलीचं कौतुक वाटत नाही. पूर्णाजीने अस्मिताचं तोंडच बंद केलेलं असतं. इकडे आता हॉस्पिटलमध्ये सायलीसाठी सगळेच खूप खुश असतात. सगळेजण सायलीला भेटण्यासाठी जात असतात. रविराजला पण खूपच आनंद होत असतो. जणू काही आपली स्वतःचीच मुलगी धोक्यातून बाहेर आली आहे आणि सायली रविराजचीच मुलगी असते, परंतु त्याला त्यावेळी माहीत नसतं. रविराज आता सायलीला असं पाहून खूपच भारावून जातो आणि मायेनेच तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. सगळ्यांचं भेटून झाल्यानंतर अर्जुन आता सायलीला भेटायला जाणार असतो. सायलीला पाहिल्यानंतर अर्जुनचे डोळे पाण्याने भरतात. अर्जुन आता सायलीकडे एकटक पाहत असतो. तेव्हा सायली पण अर्जुनकडे पाहत असते. त्यावेळी अर्जुन आता हळूच सायलीजवळ जात असतो. एकटक तिला पाहत बोलत असतो, तुम्ही मस्त इथं आरामात झोपल्या आहेत आणि माझं काय झालं ह्याचा विचार केलाय का? तेव्हा सायली बोलत असते, माझं काय म्हणजे? तेव्हा आता अर्जुनचे डोळे पाण्याने भरतात. पाणावलेल्याच डोळ्याने अर्जुन बोलत असतो, तुम्हाला कळतंय का? जर का तुम्हाला काही झालं असतं तर मी तुमच्याशिवाय राहिलो असतो का? तेव्हा आता सायली एकटक अर्जुनकडे पाहत असते. सायलीला कळतच नाही अर्जुन नेमकं काय बोलतोय, परंतु नकळतपणे अर्जुनने सायलीला प्रेमाची कबुली दिलेली असते. अर्जुन आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत असतो, तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. मी तुम्हाला असं पाहूच शकत नाही आणि मला तुमची आयुष्यभर गरज आहे, कारण मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. या हॉस्पिटलच्या दिवसांमध्ये माझी काय अवस्था झाली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तेव्हा आता सायली विचार करते, अर्जुनला नेमकं काय झालं आहे. सायलीला पण अर्जुनचा खूप हेवा वाटत असतो. मायेनेच तिच्या डोक्यावरून सारखा अर्जुन आता हात फिरवत असतो.
त्यावेळी आता सायली अर्जुनला सांगत असते, सर मला ना तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, मला पण तुमच्याशी बोलायचं आहे. हा हल्ला कोणी केला आणि कसा केला? तुम्ही त्या माणसाला ओळखणार का? हे सगळं विचारायचं आहेच, पण तुम्ही लवकरात लवकर पहिला बरे व्हा, मग आपण या विषयावर बोलू. सगळ्यांनाच तुमच्याशी बोलायचं आहे आणि मलासुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यावेळी आता अर्जुन सायलीला सांगत असतो, मिस सायली लवकरात लवकर बरे व्हा. पूर्णाजी तुमची घरी वाट पाहत आहे. तेव्हा सायलीला खूपच आनंद होत असतो. सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. अर्जुन आता सायलीला आराम करण्यासाठी सांगतो आणि तो बाहेर निघून जातो. बाहेर सगळेच जण खूप खुश असतात. प्रताप अर्जुनला मिठी मारतो आणि बोलत असतो, अर्जुन बाळा, मी तुला सांगितलं होतं ना आपल्या सायलीला काहीच होणार नाही. तेव्हा आता तू काळजी करू नकोस. सायलीला आपण लवकरात लवकर घरी घेऊन जाऊ. कल्पना पण अर्जुनच्या पाठीवरून हात फिरवत असते. अर्जुन, तू केलेली भक्ती फळाला आली आणि तुझं देवाने ऐकलं. आपली सायली आता पूर्णपणे बरी झाली पाहिजे. लवकरात लवकर आपण तिला घरी घेऊन जाऊ आणि तिची सगळेजण काळजी घेऊ. तेव्हा आता अर्जुन हसतच कल्पनाला होकार देतो. दुसरीकडे आता अर्जुन अश्विनला विचारत असतो, सायलीला रक्त देणारी व्यक्ती आहे तरी कोण? मला त्यांचे आभार मानायचे आहेत. तेव्हा अश्विन सांगत असतो, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या आता आराम करत आहेत. आपण सगळेच जण नंतर त्यांना भेटू आणि त्यांचे आभार देखील मानू. अर्जुन आता कल्पनाला सांगत असतो, आई तुम्ही सगळेच जण इथे राहू नका. आता तुम्ही घरी जावा. तुम्हाला पण आरामाची गरज आहे. मी हवं तर सायलीजवळ थांबतो. तेव्हा अर्जुन आता सगळ्यांनाच घरी पाठवत असतो. त्यानंतर प्रताप आणि कल्पना अर्जुनला बोलत असतात, तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या आणि इथली काही काळजी करण्याची गरज नाही. मी लवकरात लवकर सायलीला घेऊन घरी पुन्हा परत येईन. रविराज पण अर्जुनचा निरोप घेतो. तेव्हा प्रिया नाटक करतच अर्जुनजवळ येते आणि अर्जुनला विचारत असते, बरं झालं आपली सायली आता धोक्यातून बाहेर आली आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, हां आता लवकरच मी सायलीशी लग्न देखील करणार आहे. अर्जुनचं असं बोलणं ऐकल्यावर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता प्रिया अर्जुनला बोलत असते, लग्न तर तू केलं आहेस ना? तेव्हा अर्जुन बोलतो, हो मी लग्न तर केलंच आहे, पण पुन्हा एकदा सायलीला सन्मानाने सुभेदारांच्या घरात आणायचं आहे. तेव्हा आता मी घरी गेल्यावर सायलीशी पुन्हा एकदा लग्न करणार. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आता काय बोलावं काहीच कळत नसतं. तसाच ती अर्जुनचा निरोप घेते आणि चिडलेल्या अवस्थेतच रविराजांना घरी घेऊन जाते. अर्जुन आता बाहेरच बसलेला असतो. सायली आत आराम करत असते. इकडे आता प्रतिमाला सुद्धा शुद्ध येते. तेव्हा प्रतिमा सिस्टरांना विचारते, ती मुलगी आता बरी आहे का आणि तिच्यावरचा धोका आता टळला आहे का? तेव्हा सिस्टर सांगत असतात, तुमचेच उपकार आहेत. तुमच्यामुळे आज ती मुलगी पूर्णपणे बरी झाली आहे आणि शुद्धीवर देखील आली आहे. तिच्या घरातल्यांना खूप मोठा आनंद झाला आहे आणि म्हणूनच सगळेच जण तुम्हाला भेटण्यासाठी खूप आतुर झाले आहेत. परंतु तुम्ही पण आराम करत होत्या म्हणून मी त्यांना सांगितलं. त्या आता आराम करत आहेत. तुम्ही त्यांना नंतर भेटा. तेव्हा आता प्रतिमा बोलत असते, मला त्या मुलीला भेटायचं आहे. असं आता प्रतिमा खुणावतच सिस्टरांना सांगत असते. सिस्टर बोलतात, त्यासुद्धा आता आराम करत आहेत. तुम्ही पण त्यांना नंतर भेटू शकता आणि आत्ता तुम्हाला पण आरामाची गरज आहे. तेव्हा प्रतिमा पण हसतच होकार देते आणि खुणावतच सांगते, मी नंतर जाताना त्यांना भेटेन. तेव्हा सिस्टर त्यांना होकार देतात. अर्जुन बाहेरच अश्विनसोबत बोलत असतो. अर्जुन अश्विनला बोलत असतो, अश्विन आता माझी सायली पूर्णपणे बरी झाली आहे ना? मी तिला घरी तर घेऊन जाऊ शकतो ना? तेव्हा अश्विन बोलत असतो, अर्जुन काळजी करण्याचं काहीच कारण नाही. जर का त्या डोनरने वेळेवर रक्त दिलं नसतं तर सायली वहिनी कधीच बऱ्या झाल्या नसत्या. आपल्या सगळ्यांवर त्या डोनरचे खूप आभार आहेत. तेव्हा आता अर्जुन होकार देत असतो आणि प्रतिमा आता जाण्यासाठी निघत असते. प्रतिमाने डोक्यावरून ओढणी घेतलेली असते. प्रतिमा सायलीच्या रूम बाहेरूनच जात असते. परंतु अर्जुन आणि अश्विन एकमेकांशी बोलत असतात. त्यामुळे अर्जुनचं प्रतिमाकडे लक्ष नसतं. प्रतिमा सायलीच्या रूमकडून जात असताना आत पाहते तर सायली झोपलेली दिसते. तेव्हा प्रतिमा बोलत असते, निदान त्या मुलीला पाहून तरी जाते मी. तेव्हा आता प्रतिमा आत जाते परंतु अर्जुनचं काही लक्ष नसतं. प्रतिमा आत गेल्यानंतर एकटक सायलीकडे पाहत असते आणि मायेनीच डोक्यावरून हात फिरवत असते. तेव्हा सायली डचकते आणि उठते. सायलीला तिच्या स्पर्शाने असं जाणवत असतं, माझी आईच माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे.
तेव्हा आता सायली डोळे उघडते आणि प्रतिमाला आई म्हणून आवाज देते. प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत असते. सायली आणि प्रतिमा एकमेकांकडे एकटक पाहत असतात. सायलीचे डोळे पाण्याने भरलेले असतात. प्रतिमा सायलीचे डोळे पुसत असते आणि तिला इशाऱ्याने सांगत असते, तू आता बरी झाली आहेस, रडायचं काहीच कारण नाही. प्रतिमा आता सायलीकडून जायला निघत असते. तेव्हा पुन्हा एकदा प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि पाठमोरी होऊन पटकन बाहेर पडते. आता मित्रांनो, स्वतःच्याच आईने आपल्या मुलीचा जीव वाचवलेला आहे आणि सायलीला तिच्या स्पर्शाने तिच्या आईची जाणीव देखील होत आहे. तेव्हा आता प्रतिमा लवकरात लवकर आपल्या मुलीसमोर येणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिकेच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.